नमस्कार. आज दिवाळी स्पेशल फराळामध्ये मस्त कुरकुरीत असा आहे ना पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहे. आणि हा पातळ पोह्याचा चिवडा बनवत असताना मी तुमच्यासोबत काही छोट्या-मोठ्या टिप्स देखील शेअर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. तर दिवाळी म्हटलं तर भरपूर असे आपण पदार्थ बनवत असतो आणि वेगवेगळे चिवड्याचे प्रकार देखील बनवत असतो. तर अशा पद्धतीने मस्त आपण आज पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहे. तर हा पोह्याचा चिवडा बनवण्याकरिता अशा प्रकारे मी पातळ पोहे घेतलेले आहे आणि पूर्ण एक दिवस उन्हामध्ये ना चांगलं सुकवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असं आपलं पोहे ना मस्त कुरकुरीत झालेलं आहे. तर इथे मी चाळणीने ना चाळून घेणार आहे, म्हणजे जो काही बारीक असा ह्या पोह्यामध्ये जो चुरा असतो ना तर तो निघून जातो. आणि ह्या पोह्यामध्ये जास्त काही घाण राहत नाही, पण अशा पद्धतीने तरी आपण चाळून घेणार आहे. फक्त ह्या पोह्याचा जो काही चुरा झालेला असतो ना तर तो निघतो, बाकी दुसरं अजिबात काहीही निघत नाही, खडे वगैरे किंवा असं घाण अजिबात नाही राहत. तर हे बघा मी इथं सर्व काही ह्या पद्धतीने मस्त असं चाळून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात इथे ना किती सगळा ह्या पोह्याचा चुरा निघालेला आहे. तर हे हे बघा अशा प्रकारे, म्हणून आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची जी काही चुरा असतो तर तो काढून घ्यायचा आहे. आता इथं जे काही आपण चिवड्याला साहित्य लागणार आहे तर ते बघूयात. तर इथं मी ना 50-50 ग्रॅम काजू, बदाम आणि मनुके हे तिघंही घेतलेले आहे आणि खोबरे देखील मी इथं 50 ग्रॅम घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम इथं मी ना फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे, तर असं दोघंही प्रमाण इथे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचाभर धणे आणि जिरे घेतलेले आहे, काळं मीठ आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मस्त अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे मी पोहे भाजण्याकरिता अशा पद्धतीने चांगली मोठी कढई घेतलेली आहे आणि ही कढई ना आपल्याला चांगली मस्त जाड अशी घ्यायची, म्हणजे आपले जे पोहे तर ते छान असं मस्त कुरकुरीत भाजून होतं. आणि हे पोहे भाजत असताना इथे ना आपल्याला गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर चांगलं आपल्याला मस्त हे पोहे ना कुरकुरीत असं आहे ना भाजून घ्यायचं आहे. तर मध्यम जर तुम्ही इथं गॅस मोठा केला ना तर मग हे पोहे ना आकसलं जातं, व्यवस्थित भाजून होत नाही. तर इथं पाहू शकतात मस्तपैकी आपलं पोहे ना छान असं भाजून झालेलं आहे. तर इथं मी हे पोहे ना कडकडीत उन्हामध्ये एक दिवस चांगलं वाळवून घेतलं होतं, त्याच्यामुळे ना जास्त वेळ लागणार नाही, मस्त असं पटकन कुरकुरीत भाजून होतं. तर हे बघा अजिबातसुद्धा आकसलं गेलं नाही आहे, अगदी परफेक्ट आपलं कुरकुरीत पोहे बनवून झालेलं आहे. तर परत मी ह्याच पद्धतीने थोडं थोडं करत आपल्याला हे पोहे ना मस्त असं आहे ना भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं लागतात फक्त, जास्त वेळ लागत नाही. तर हे पोहे भाजताना आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे की जी कढई असते ना आपण ती जाड बुडाची घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर पोहे भाजून घेतलं ना तर तुमचं पोहे अजिबात आकसत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व काही पोहे ना व्यवस्थित असं कुरकुरीत होईस तोपर्यंत ना मस्त असं भाजून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये मी इथं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी ना जे काही आपण शेंगदाणे घेतले ना तर ते टाकून व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर कधी-कधी ना पोह्यामध्ये कोणाकोणाला जास्त असे शेंगदाणे लागतात, त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण वाढवूसुद्धा घेऊ शकतात. तर छान असे मस्त आपले हे शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत. आता मी काढून घेणार आहे हे शेंगदाणे. तर इथं आपलं तेल व्यवस्थित असं गरम असेल ना तर पटकन आपले सर्व पदार्थ आहे ना पटपट तळून होतात. तर ह्याच कढईमध्ये मी किंवा ह्या त्या तेलामध्ये ना मी जे फुटाण्याची डाळ असते किंवा डाळवं ते देखील आपल्याला छान मस्त तळून घ्यायचे आहे. तर ह्या डाळवंला काही जास्त वेळ लागत नाही, आधीच ते भाजलेले असतात, त्याच्यामुळे ना जास्त काही आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची गरज राहत नाही. आणि परत इथे मी जे काही आपण खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते सुद्धा मस्त तळून घेणार आहेत. तर हे खोबरं पटकन असं लाल व्हायला सुरुवात होते, तर पाहू शकतात. आता मी लगेचच काढून घेणार. याच्यापेक्षा आपल्याला जास्त याचा कलर डार्क करायचा नाही आहे, नाहीतर मग ते खोबऱ्याला आहे ना कडवटपणा येतो. आता खोबरं देखील आपलं छान मस्त भाजून झालेलं आहे. सोबतच याच्यामध्ये मी जे काही आपण काजू, बदाम आणि मनुके घेतले होते ना ते सगळं मी एकत्रच इथं तेलामध्ये छान मस्त तळून घेणार आहे. तर इथं मनुके पाहू शकतात मस्त असे ना फुलून आलेले आहेत व्यवस्थित असे, म्हणजे तेलामध्ये ना
सर्व काही आपले जे काही आपण काजू, बदाम, मनुके वापरलेले आहेत ना, तर ते व्यवस्थित असे तळून झालेले आहेत. आता मी पटकन असे काढून घेणार आहे, नाहीतर मग ते जळायला लागतात. तर हे बघा अशा प्रकारे. आणि लगेचच इथं आहे ना मी कढीपत्तासुद्धा ह्याच तेलामध्ये छान मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला ना तळून घ्यायचं आहे. तर हे बघा छान असे मस्त आधी बुलबुले यायचे खूप जास्त टाकल्याबरोबर. आता पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा जो काही कढीपत्ता आहे तर व्यवस्थित असा तळून झालेला आहे. तर आता मी काढून घेते. आणि इथं मला जेवढं चिवड्याला तेल लागणार आहे ना, तर तेवढंच मी ठेवणार आहे. बाकीचं एक्स्ट्राचं तेल मी इथं काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी मिरच्या आपल्या ज्या काही बारीक अशा चिरून घेतल्या होत्या ना, तर त्याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने छान अशा मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर इथं मी ह्या मिरच्या आहे ना मस्त बारीक चिरून उन्हामध्ये 1 तासासाठी ना छान मस्त सुकवून घेतल्या होत्या. तर याच्याने काय होईल, की ह्या मिरच्या ना तेलामध्ये पटकन अशा कुरकुरीत तळून होतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व काही ना तळून घेतलेले आहेत. तर आता मी याच्यासाठी चिवड्यासाठी लागणारा मसाला इथं तयार करून घेते. तर 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप आणि थोडंसं इथं मी घेतलेलं आहे काळं मीठ आणि चवीपुरतं अगदी थोडंसं आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपलं साधं मीठ टाकायचं आहे. आणि सोबतच इथे मी ताजी आणि मस्त फ्रेश अशी ना पुदिन्याची पानंसुद्धा ह्या मसाल्यासोबत बारीक अशी दळून घेणार. तर याच्याने काय होईल, की आपला जो चिवडा असतो ना, तर त्याला खूप छान मस्त अशी चव येते. जर तुम्ही आत्तापर्यंत अशा प्रकारे जर पुदिन्याची पानं वापरली नसेल, तर वापरून बघा. खूप छान मस्त आपल्या ह्या चिवड्याला ना चव येते. तर हे बघा अशा प्रकारे ना मी इथं मसाला तयार करून घेतलेला आहे. आता परत ह्याच तेलामध्ये ना मी जो काही आपल्याला मसाला करून घेतलेला आहे, तर तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी मी एक मोठा चमचा भरून इथं मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे. आणि सोबतच याच्यामध्ये जो काही आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना, तर तो टाकून आपल्याला मंद गॅसवर छान असं परतवून घ्यायचं आहे. तर पुदिन्याची पानं ही आपली ओलीच होती, म्हणजे ताजी आणि फ्रेश होती. त्याच्यामुळे इथे ना आपण व्यवस्थित असे ते असं कुरकुरीत होईस तोपर्यंत छान असे तेलामध्ये परतवून घेणार. सोबतच याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर हळद टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला लगेचच आपण पोहे ना तर त्याच्यावरती असे ह्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूने आपल्याला अगदी थोडं थोडं करत व्यवस्थित असं आहे ना हे जे काही मसाला आहे तर तो टाकून घ्यायचा आहे. म्हणजे असं केल्याने काय होईल, की आपल्या सर्व काही मसाला आहे ना तर ते सगळ्या पोह्याला व्यवस्थित असा लागला जाईल. तर आता खूपच आपलं हे तेल चा जो मसाला आहे तर तो गरम आहे. तर तर सगळ्यात आधी मी इथे ना चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं आहे ना थंड झालं ना मग मी हाताने व्यवस्थित आपल्याला मस्त असं मिक्स करायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपला मसाला आहे ना तर तो सगळ्या पोह्याला लागला जातो. आणि हा जो काही मसाला आहे किंवा पोह्यामध्ये आपण मिक्स करतो ना, तर तेव्हा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. म्हणजे ना पहिलेच हे पोहे खूपच असं बारीक म्हणजे पातळ पोहे असतं आणि त्याच्यामध्ये आपण जर जोराजोराने मिक्स करणार तर त्याचा चुरासुद्धा होऊ शकतो. कारण की आपण हे छान मस्त असं कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला जो काही मसाला आहे तर सगळ्या पोह्यांना व्यवस्थित असा लागून झालेला आहे. आता जे काही आपण सर्व काही साहित्य तळून घेतलेलं आहे तर ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आधी न टाकता आपण नंतर टाकणार आहे. तर ह्या पोह्यामध्ये आधीच जर सगळं साहित्य मिक्स करून मग मसाला वापरला ना, तर असं केल्याने काय होईल, की जे हे कढीपत्त्याचे पानं जे आपण वापरलेले आहेत तर त्याच्यामध्ये हा मसाला आहे ना सगळं चिटकून होतं. म्हणजे व्यवस्थित आपल्या ह्या पोह्यांना जो काही मसाला आपण बनवला आहे ना तर लागला जात नाही. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व काही साहित्य मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि काय मस्त असं आपल्या ह्या पोह्याला आहे ना कलर आलेला आहे. पाहू शकतात छान असा मस्त आपला इथं पातळ पोह्याचा कुरकुरीत असा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर आपला हा पातळ पोह्याचा चिवडा आहे ना तो भरपूर दिवस टिकलासुद्धा जातो. तर अशा पद्धतीने ह्या दिवाळीला तुम्ही देखील बनवा अगदी कुरकुरीत आणि झटपट असा पातळ पोह्याचा चिवडा. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.